नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा एक्सप्लेनर एकदम जबरदस्त आणि माहितीपूर्ण असणार आहे. आपण महा-टी-ई-टीच्या तयारीसाठी इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग 2 मधला मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आज डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, तुमची तयारी एकदम परफेक्ट व्हावी म्हणून या मार्गदर्शन सत्राच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण महत्त्वाच्या PDF नोट्स आणि सराव करण्यासाठी क्विजच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्यामुळे माहिती नीट लक्ष देऊन ऐका आणि नंतर डिस्क्रिप्शन नक्कीच चेक करा. तर आजच्या या एक्सप्लेनरची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगायची तर आपण धामधुमीचा काळ, प्रसिद्ध मराठा घराणी, वेरूळचे भोसले, शहाजी राजेंचा पराक्रम आणि शेवटी महा-टी-ई-टीचे मागील वर्षांचे प्रश्न आणि काही संभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. होस्ट 2. आता बघा, महा-टी-ई-टी परीक्षेतना बहुधा फॅक्च्युअल आणि कालक्रमानुसार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इथला प्रत्येक मुद्दा तुमचा एक मार्क पक्का करू शकतो. हे संपूर्ण सत्र एका छानशा कथेसारखं समजून घ्या. बरोबर. सुरुवात करूया धामधुमीच्या काळापासून. एकीकडे संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव जागवला, तर दुसरीकडे शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची एक भक्कम परंपरा निर्माण केली. तो काळच मुळी मोठा धामधुमीचा आणि अस्थिरतेचा होता. हो ना, विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या 2 सुलतानांमध्ये महाराष्ट्रात सतत लढाया होत असत. आता या लढाया म्हटलं की मोठी फौज लागलीच, आणि ह्याच कामासाठी ते शूर मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. हे सरदार इतके शूर, धाडसी आणि स्वामीनिष्ठ होते की सुलतान खुश होऊन त्यांना जहागिरी द्यायचा, आणि एकदा जहागीर मिळाली की हे सरदार स्वतःला त्या भागाचे जणू राजेच समजायचे. आता त्या काळी महाराष्ट्रात नेमकी कोणती प्रमुख मराठा घराणी होती हे पाहणं खूप गरजेचं आहे. परीक्षार्थींनी हा भाग अगदी पाठच करून ठेवायचा आहे. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. अगदी 100%. आणि यातला सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. टी-ई-टीच्या उमेदवारांनी या जोड्या अगदी फिक्स लक्षात ठेवायच्या आहेत, कारण जोड्या जुळवा या प्रश्नांसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. होस्ट 1. आता आपण एक छोटीशी गोष्ट पाहूया. सुमारे 400 वर्षांपूर्वी वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचं सुंदर मंदिर कसं अगदी मोडकळीस आलं होतं. मंदिराच्या भिंतींना चक्क भेगा पडल्या होत्या. एवढंच काय, तर पुजारीसुद्धा मंदिर सोडून गेले होते. विचार करा. खरंच, एवढं महान दैवत, पण काय अवकळा आली होती त्याला. येणारे जाणारे लोक नुसती हळहळ व्यक्त करायचे, पण दुरुस्तीचा विचार मात्र कोणीच करत नव्हतं. पण अशा या पडक्या मंदिरात एक महान शिवभक्त रोज नित्यनेमाने यायचा. त्यानेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा जणू विडाच उचलला. त्याने गडी माणसं आणली, पडक्या भिंती नीट केल्या आणि आत बाहेर दिवे लावून मंदिराचं हरवलेलं वैभव पुन्हा मिळवून दिलं. तर मित्रांनो, ते महान शिवभक्त कोण होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. ते होते वेरूळचे पाटील, महान शिवभक्त मालोजीराजे भोसले. त्यांनीच या मंदिराची सारी व्यवस्था पुन्हा लावली आणि शिवभक्तीचा एक मोठा आदर्श समाजापुढे ठेवला. अगदी बरोबर. आणि पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, एक छोटीशी पण खूप कामाची माहिती. तुमची टी-ई-टीची तयारी आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या चॅनलचे मेंबरशिप प्लॅन फक्त 49 रुपये आणि 119 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी एकदा नक्की चेकआउट करा. चला, आता भोसले घराण्याचा हा कालक्रम थोडा नीट समजून घेऊया. वेरूळ गावची पाटीलकी सुरुवातीला बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. त्यांना 2 मुले होती, मालोजीराजे आणि विठ्ठोजीराजे. हे दोघेही भाऊ अत्यंत शूर आणि कर्तबगार होते. होय, आणि मालोजीराजेंच्या या कर्तबगारीवर खुश होऊन निजामशहाचा हुशार वजीर मलिक अंबर याने त्यांची दरबारात शिफारस केली. त्याचाच परिणाम म्हणून निजामशहाने त्यांना पुणे आणि सुपे परगण्यांची जहागीर दिली. पण दुर्दैवाने इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले. त्यावेळी शहाजीराजे अवघे 5 वर्षांचे होते. मग या लहान मुलांचा म्हणजे शहाजी आणि शरीफजी यांचा सांभाळ त्यांचे चुलते विठ्ठोजीराजे यांनी केला. आणि हो, EVS 2च्या संपूर्ण प्लेलिस्टची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीये बरं का. सविस्तर अभ्यासासाठी ती नक्की चेक करा. तर आता वळूया मालोजीराजेंचे सुपुत्र म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्याकडे. विठोजीराजेंनी शहाजीराजांसाठी सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांना मागणी घातली, आणि विशेष म्हणजे लखुजीरावांनी ती आनंदाने स्वीकारलीही. लखुजीराव हे निजामशहाच्या दरबारातील एक मोठे आणि प्रचंड पराक्रमी सरदार होते, हे आपल्याला माहितीच आहे. शहाजीराजेसुद्धा त्यांच्यासारखेच अत्यंत पराक्रमी होते आणि त्यांचा निजामशाही दरबारात मोठा दबदबा आणि मान होता. त्यांचं ते अफाट व्यक्तिमत्वच त्यांच्या शौर्याची साक्ष देतं.
शहाजीराजेंचा हा जो राजकीय आणि लष्करी प्रवास आहे ना, तो एखाद्या सिनेमासारखा अतिशय नाट्यमय होता. मुघल बादशहाने जेव्हा निजामशाही जिंकण्याचा बेत केला, तेव्हा विजापूरचा आदिलशाही त्याला जाऊन मिळाला. या दोन्ही बलाढ्य फौजांचा शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी अहमदनगरजवळ भातवडी येथे अतिशय निकराने लढा देऊन दारुण पराभव केला. या युद्धात शहाजीराजांचे भाऊ शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मात्र मोठा पराक्रम गाजवला. पण मित्रांनो, झालं असं की त्यांच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे वजीर मलिक अंबरला त्यांच्याबद्दल भयंकर असूया म्हणजे जेलसी वाटू लागली. यातूनच मग शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत गेले. आदिलशहानेही त्यांचं स्वागत करत त्यांना सरलष्कर हा सर्वोच्च किताब दिला. पुढे वजीर मलिक अंबरच्या मृत्यूनंतर जेव्हा निजामशाही अडचणीत आली, तेव्हा खुद्द निजामशहाच्या आईच्या विनंतीवरून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत परतले. बरं, आता आपण वळूया तुमच्या टेस्टकडे. महाटीईटीमध्ये मागील वर्षी आलेले काही प्रश्न आपण बघणार आहोत. बघूया तुमचा अभ्यास किती झालाय ते. अचूक उत्तरे लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचीत बरं का. तर हा राहिला पहिला प्रश्न. वेरूळजवळील मोडकळीस आलेल्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? चला, तुमचं अचूक उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा बघू. वेळ संपली आणि याचं अचूक उत्तर आहे महान शिवभक्त मालोजीराजे भोसले. ज्यांनी बरोबर उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. होस्टू, आता पुढचा प्रश्न. विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजेंना कोणता किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता? आठवा बरं, नुकतीच आपण याबद्दल चर्चा केली होती. तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये येऊ द्या. एकदम बरोबर, उत्तर आहे सरलष्कर. शहाजीराजेंच्या अफाट शौर्याची दखल घेऊनच त्यांना हा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला होता. चला, आता सांगा, निजामशहाचा तो कर्तबगार वजीर कोण होता ज्याने सुरुवातीला भोसले बंधूंच्या शौर्याची निजामशहाकडे शिफारस केली होती, ज्याच्यामुळे त्यांना जहागीर मिळाली होती? सांगा बरं नाव. आणि बरोबर उत्तर आहे वजीर मलिक अंबर. हो, तोच मलिक अंबर ज्याला नंतर शहाजीराजेंच्या अफाट यशाची आणि लोकप्रियतेची असूया वाटू लागली होती. होस्ट दुसरा. प्रश्न चौथा. शहाजीराजे केवळ 5 वर्षांचे असताना त्यांचे वडील मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले? उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा. याचं अचूक उत्तर आहे इंदापूरची लढाई. अतिशय उत्तम मित्रांनो. तुमच्या अभ्यासाची गती आणि एकाग्रता अशीच कायम राहू द्या. होस्ट 2. आता शेवटचा मागील वर्षाचा प्रश्न. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या कोणत्या प्रसिद्ध मराठा सरदाराच्या कन्या होत्या? जोड्या जुळवांच्या तक्त्यामध्ये आपण हे अगदी स्पष्टपणे पाहिलं होतं. आणि उत्तर आहे सिंदखेडचे लखुजीराव जाधव. अशाच अत्यंत महत्त्वाच्या माहितीसाठी आणि भक्कम तयारीसाठी लगेच आपल्या मराठी वर्ग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल्स नक्की जॉईन करा. आता आपण पाहूया महाटेटसाठीचे काही लॉजिकल गेस क्वेश्चन्स किंवा संभाव्य प्रश्न. हे प्रश्न उमेदवारांची वैचारिक पातळी आणि पाठाचं सखोल ज्ञान तपासतील. तयार आहात ना? पहिला संभाव्य प्रश्न. आदिलशाही सोडून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत का परतले? कारण निजामशाही वाचवण्यासाठी खुद्द निजामशहाच्या आईने त्यांच्याकडे साकडं घातलं होतं. दुसरा प्रश्न. मालोजीराजेंच्या मृत्यूनंतर लहान शहाजीराजेंचा सांभाळ कोणी केला? उत्तर आहे त्यांचे चुलते विठोजीराजे यांनी. आणि तिसरा प्रश्न. भातवाडीच्या प्रसिद्ध लढाईत शहाजीराजेंनी नेमका कोणाचा पराभव केला? उत्तर आहे मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त फौजांचा. हे छोटे छोटे बारकावे परीक्षार्थींना इतिहासाचे कथानक अचूकपणे जोडायला खूप म्हणजे खूप मदत करतील. होस्ट 2. आजच्या एक्सप्लेनरमध्ये भोसले घराण्याचा अतिशय रंजक आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा इतिहास आपण उलगडला आहे. शहाजीराजेंनी लावलेलं हे स्वराज्याचं छोटंसं रोपटं पुढे विशाल वटवृक्ष कसं झालं याचा विचार नक्की करा. आणि हो, जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला आमचे प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असतील, ज्यामध्ये डेली यूट्यूब व्हिडिओ, PDF नोट्स आणि क्विज लिंक्स मिळतील, तर फक्त 89 रुपये प्रति महिना या दरात तुम्ही ते जॉईन करू शकता. चेकआउट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा.